शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सहभागी झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या निषेधार्थ मिरजेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला, तसेच जोरदार घोषणाबाजी व निदर्शने करून आपल्या भावना व्यक्त केल्या। सदर आंदोलन शिवसेना मिरज शहर प्रमुख किरणसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, मिरज शहर प्रमुख किरण राजपूत, रुक्मिणी अंबिगिरी, गजानन मोरे, जब्बारभाई मुजावर, मारुती भोसले, सुहाना नदाफ, रिहाना नदाफ, सुनीता राजपूत, उषा वारे, रवी मोरे आणि दिलीप निकम यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते। आंदोलनादरम्यान संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून भविष्यात अशा प्रकारची विधाने सहन केली जाणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। काल वाचाळवीर उबाटा गटाचे एक भुंकणारं कुत्रं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संजय राऊत यांनी आमचे महाराष्ट्राचे नेते व आमचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांना काय झालंय, स्वतःच्या पक्षातली लायकी फक्त सकाळी उठायचं आणि भुंकायचं काम करायचं। 6 खासदार गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। त्यामुळे उठलं सुटलं की फक्त एकनाथभाई शिंदे यांच्यावर टीका करणे याच्याशिवाय पर्याय नाही। त्यांनी काय म्हणले, ऑपरेशन पुढवा असं काय त्यांनी परवा म्हटले। त्यांच्यात जर दम असेल तर सांगली जिल्ह्यात फिरून दाखवायचं, चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावरून फिरून राहणार नाही। आणि इथून पुढं आमच्या नेत्याबद्दल बोलताना विचार करून बोला। परवा त्यांनी म्हटले आम्ही काढलेली पोरं पळवून नेली, तुम्हाला आमच्या आमदारांनी काढलेला खासदार तुम्हाला आम्ही केलंय, तेव्हा काढाकाढीची भाषा आमच्या संग करू नका। एकनाथभाईंनी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व व दिघे साहेबांचं हिंदुत्व जपलेलं आहे। यापुढे इथून बोलताना विचार करून बोलायचं। आज रोजी आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने सांगली जिल्हा प्रमुख बजरंग पाटील व आमचे महानगर प्रमुख नेतृत्वाचे असलेले आमचे मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून, तसंच रुक्मिणी अंबिगिरी यांच्या माध्यमातून आम्ही एक छोटंसं आंदोलन घेतलेलं आहे। हा आज डेमो आहे, कागदावरचा आहे। भविष्यात जर स्वतः आले त्यांच्या गाड्या फोडून त्यांच्या तोंडाला काळं पाडल्याचे आम्ही राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये सध्याची जी राजकीय परिस्थिती पाहता ते काही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून उबाटा गटाचे 6 खासदार हे शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत। याची कुणकुण लागताच उबाटा गटाचे संजय राऊत यांनी जी काल परवा दिवशी जी वाचाळवीरची भाषा केलेली आहे आणि आमचे महाराष्ट्राचे नेतृत्व, सर्वसामान्य हिंदुत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेतृत्व मानणारे आमचे एकनाथ शिंदे साहेबांवरती खालच्या भाषेत टीका केलेली आहे, त्याचा आम्ही सांगली महानगरच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा तीव्र भाषेत निषेध व्यक्त करतो। असंच त्यांचं बोलणं चालू झालं तर जसं आमचे शहर प्रमुखांनी सांगितलं त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागेल। पण आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी, बाळासाहेबांनी जो शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा आम्ही पुरेपूर अजूनही आम्ही त्याच शिकवणीवर चाललो आहे। पण आम्हाला आमचा ट्रॅक सोडायला लावू देऊ नये असं आम्हाला वाटतं आहे, कारण किती भाषा त्यांनी जेवढी भाषा आमची शिवराळ वापरत आहेत तेवढे त्यांचे एक एक आमदार, खासदार, त्यांचा एक मनी सुटत चालला आहे। आज मला वाटतं आहे त्यांची शिवसेना जी आहे उबाटा गटाची ती संपत चाललेली आहे आणि हे त्यांना आता सहन होत नाही। त्यामुळं रोज सकाळी उठलं की अशी वाचावेळाची भाषा ते बोलत आहेत। आज आम्ही एक जसं सांगितलं असं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा एक प्रतिकात्मक आज त्यांच्या याला जोडे मारायचं आंदोलन केलं आहे। खरंच सांगितल्याप्रमाणे जर अशीच भाषा वापरायला लागली ते तर खरोखरची जोडे मारायची वेळ इथं मिरज या चौकातच, महाराणा प्रताप चौकामध्येच ती येईल अशी वाटते। मी आज तमाम शिवसैनिकांच्या वतीनं खासदार संजय राऊतांचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा इशारा देतो की आमच्या नेत्याबद्दल आता बोलताना भान ठेवून बोला, अन्यथा आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल।